कन्या महाविद्यालयामध्ये महिला दिवस साजरा. मालगाव येथील कन्या महाविद्यालयामध्ये 9 मार्च 2026 रोजी महिला दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदानाचा महत्त्व समजावून सांगण्यात आले. हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून समान हक्क, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सुरक्षितता यांवर चर्चा करून महिलांच्या संघर्षाची खरे महत्त्व सांगण्यात आले. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच प्रगती होते. हा संदेश देणे हाच उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा होता. आज ही स्त्रीला भेदभाव, अन्याय आणि सुरक्षिततेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. केवळ एका दिवसाचा सन्मान पुरेसा नसून त्यांना समान संधी मिळणे. महिला केवळ मातृत्वाची प्रतिमा नसून त्या निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि अफाट विचारशक्ती असलेली व्यक्ती आहे याची जाणीव करून देणे. सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. यावर भर देऊन महिलांना प्रोत्साहन करण्यात आले. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा अर्थात आई, बहीण, मैत्रीण यांचा आदर करूया आणि खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता रुजवण्याचा मुख्य संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी विविध महिला, विद्यार्थिनी, महिला शिक्षक यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सध्याच्या युगामध्ये महिलांवर होत असणारे अन्याय व अत्याचार हे महिलांनी आपले संरक्षण करता सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन विशेष शिक्षक माननीय राजकुमार पवार सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमामध्ये येलो बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना येलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे महिला आदर, सक्षमीकरण, समानता याबद्दल मनोगतेही झाली. सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे. नमस्ते, मी कन्या विद्यालय मालगाव या ठिकाणी मुख्याध्यापक कार्यरत आहे. तर शासनाने जो काय उपक्रम घेतला कन्या सबलीकरणाचा, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा जो काही उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यासाठी सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार मीटिंग घेऊन, त्यानंतर शिक्षणाधिकारी लोंढे यांनी आणि सर्व शाळेतील म्हणजे जिथं मुलींची शाळा आहे तिथले सर्व HM म्हणा किंवा कराटे प्रशिक्षक त्या सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी घेतलेला होता. तर वारंवार सूचना देऊन, मीटिंग घेऊन सरांनी म्हणजे खूपच कष्ट घेतलेलं आहे. साहेबांनी घेतलेलं आहे, सरांनी घेतलेलं आहे. परत आमच्या स्टाफने पण चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर आमच्या शाळेतील एकूण 174 मुलींनी येलो बेल्ट धारण केलेला आहे. 174 मुलींना येलो बेल्ट मिळालेला आहे. आणि आम्ही जेव्हा त्या मुलींच्या प्रतिक्रिया घेतल्या की प्रशिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला काय फायदा झालेला आहे, तर मुलींनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आमची एकाग्रता वाढलेली आहे, अभ्यास करण्यासाठी त्यांचं लक्ष लागत आहे किंवा बाहेर आम्हाला समाजात वावरताना भीती नाही वाटत मुलांची. तर आता ही काळाची गरज आहे की महिलांनी सबल होणं. तर त्यासाठी आमच्या मुली सक्षम झालेल्या आहेत, म्हणजे कराटेमध्ये पण सक्षम झालेल्या आहेत, अभ्यासामध्ये पण एकाग्रता वाढलेली आहे. अशा रीतीनं प्रशिक्षण गेले 6 महिने राजकुमार पवार सर हे इथं प्रशिक्षण देत आहेत. सर्व मुलींना त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे. पण 174 मुलींना येलो बेल्ट मिळालेला आहे. तर यासाठी मी सरांची, पवार सरांची, शिक्षणाधिकारी साहेबांची, जिल्हाधिकारी साहेबांची, आमच्या स्टाफची, सर्वांची मी आभारी आहे. आणि मुलींनी अभिप्राय पण खूप छान दिलेला आहे. तर या प्रशिक्षणाचा नक्कीच त्यांना भविष्यात फायदा होईल. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.